सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि टेक्स्टबुक न्यूमेरिकल सिरीज मधला पुढचा टॉपिक आहे वे ऑप्टिक्स. सो आज आपण स्टार्ट करतोय टॉपिक वे ऑप्टिक्स फॉर HSC बोर्ड्स 2022. राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. रेंज दिली वेवलेंथची. वेवलेंथची रेंज किती आहे? 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. Right? What will be the wavelength range seen when light is passed through glass? म्हणजे ही लाईट ग्लास मधून पास केली. एक ग्लास आहे, त्यामधून ही लाईट पास केली आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. किती आहे? 1.17. व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज? म्हणजे जेव्हा ही वेवलेंथ एअर मध्ये असेल, जेव्हा ही लाईट एअर मध्ये असेल, तेव्हा तिची रेंज किती येते? 400 ते 700. राईट. सो जेव्हा ती ग्लास मधून जाईल आणि तिची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल 1.55, तर तेव्हा त्याची वेवलेंथ रेंज किती असेल असं त्यांनी विचारले. राईट. सो वेवलेंथ रेंज काढायसाठी सिम्पली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं ह्याला डिवाइड करायचं प्रत्येक ह्याला, म्हणजे तुम्हाला ही रेंज मिळेल. राईट. सो वेवलेंथ रेंज कशी मिळणार? पहिल्याची 400 नॅनोमीटर अपॉन 1.55 टू 700 नॅनोमीटर टू 1.55. राईट. सो हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून डिवाइड केलं तर तुम्हाला 258.06 हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. आणि ह्याला जर तुम्ही डिवाइड केलं तर 451.61 नॅनोमीटर हे तुम्हाला आन्सर मिळेल. राईट. सो जर तुम्हाला कोणताही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आणि एअर मधले जर रेंज तुम्हाला दिली असेल, तर तुम्ही सिम्पली दिलेल्या वेव्हलेंथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं डिवाइड करायचं. राईट. सो हा सिंपल होता फर्स्ट क्वेश्चन. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next question. The optical path of ray of light of a given wavelength is traveling a distance of 3 centimeter. Distance दिले. Distance किती आहे? 3 centimeter. Right? In flint glass having refractive index 1.6. फ्लिंट ग्लास मधून रे ऑफ लाईट पास होते आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे ग्लासचा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.6. इज सेम ॲज दॅट ऑन ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स 1 सेंटीमीटर. इज सेम ॲज दॅट म्हणजे काय? द ऑप्टिकल पाथ सेम आहे. ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट दिलेली वेव्हलेंथ, दिलेली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज सेम ॲज दॅट ऑफ, म्हणजे ऑप्टिकल पाथ सेम आहे. म्हणजे ऑप्टिकल पाथ इज सेम. राईट. ऑप्टिकल पाथ सेम आहे. पुढे काय दिलंय? इज सेम ॲज दॅट ऑन ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स 1 सेंटीमीटर. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय? 1 सेंटीमीटर. थ्रू अ मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.25. राईट. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची. राईट. फर्स्ट तर ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं? ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं? एन इंटू डी. हा फॉर्म्युला आहे ऑप्टिकल पाथचा. एन म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. डी म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर ट्रॅव्हल केले ना, त्याला आपण डी म्हणतो. राईट. पण ऑप्टिकल पाथ दोन्ही केसमध्ये सेम आहे. म्हणजे ऑप्टिकल पाथ 1 इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ 2. राईट. ऑप्टिकल पाथ 1 म्हणजे काय येणार? N1D1 इज इक्वल टू N2D2. राईट. N1 काय आहे? फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 इंटू D1 किती आहे? 3 सेंटीमीटर. N2 किती आहे? 1.25. D2 किती आहे? X. तो तर आपल्याला काढायचा आहे X. तो X कसा येणार? X इज 1.6 इंटू 3 अपॉन 1.25. राईट. सो 1.6 इंटू 3 काय? 4.8. 16×3 = 48. राईट. 1.25. ह्याला जर आपण 4 न मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, सो 1.25 इंटू 4 काय असतं? 5 असतं. 5. राईट. सो 4.8 इंटू 4. राईट. हे कसं सॉल्व्ह करणार आता? 4.8 इंटू 5, 4 ला जर 5 ने डिवाइड केलं तर काय येणार? 0.8.
राईट. सो आता मल्टिप्लिकेशन करा. 48 इंटू 8 4 6 384 3.84 सेंटीमीटर. सेंटीमीटर का आलं कारण आपल्याला डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये दिलं होतं. राईट. सो आपल्याला आता एक्स मिळाला. राईट. सो आता हा होता 14th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? A double slit arrangement produced the interference fringes for sodium light. Sodium light आहे, तिचा वेव्हलेंथ किती? सोडियम लाईटची वेव्हलेंथ किती आहे? 589 नॅनोमीटर. राईट. दॅट आर 0.20 डिग्री अपार्ट. हे काय दिलंय? समजा हा इंटरफेरन्स पॅटर्न आहे. राईट. ह्या दोन स्लिट आहेत. इथून एक लाईट येते आणि इथून एक लाईट येते आणि ह्यांच्यामध्ये अँगल किती दिलाय? 0.20 डिग्री. राईट. थिटा किती आहे? थिटा इज 0.20 डिग्री. What is angular fringe separation if the entire arrangement is immersed in water? म्हणजे ही पूर्ण जी अरेंजमेंट आहे ती वॉटरमध्ये इमर्स केली, वॉटरमध्ये बुडवली, पाण्यात बुडवली आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय? N इज 1.33. तर जेव्हा ही पूर्ण अरेंजमेंट वॉटरमध्ये बुडवली तेव्हा त्याचा अँग्युलर फ्रिंज सेपरेशन काय येणार? तेव्हा त्याला आपण बीटा म्हणूया. इथं थिटा होता, ह्याला बीटा म्हणूया. तेव्हा त्याचा बीटा काय येणार? राईट. सो तुम्ही जर फर्स्ट क्वेश्चन बघितला, फर्स्ट क्वेश्चन काय होता? त्यांनी वेव्हलेंथची रेंज दिली होती. राईट. वेव्हलेंथची रेंज दिली होती, λ1 आणि λ2 रेंज दिली होती आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला होता आणि वेव्हलेंथची रेंज विचारली होती. राईट. तेव्हा आपण काय केलं होतं? ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं ह्याला डिवाइड केलं होतं. राईट. आता काय विचारलंय? आता एक थिटा दिलाय, दुसरा थिटा विचारलाय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. तर काय करणार? सिंपल, बीटा इज या थिटाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं डिवाइड करणार. 0.20 अपॉन 1.33. राईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं सिंपल डिवाइड करायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं डिवाइड करायचं. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होता. इथं वेव्हलेंथला आपण डिवाइड केला आणि नवीन रेंज मिळाली. राईट. सो इथं ह्या थिटाला जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं डिवाइड केलं तर आपल्याला नवीन बीटा मिळेल. राईट. सो जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल आणि जर नवीन काहीतरी विचार असेल तर सिंपल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं त्याला डिवाइड करायचं. राईट. सो हे काय येणार? 0.20 आपण 1.33. हे तुम्ही लॉग टेबल करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल. राईट. हे किती येणार? 0.150 डिग्री असं काहीतरी येईल. राईट. सो हा आपल्याला बीटा मिळाला. सो सिंपल होता. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. हे फॉर्म्युले तुम्ही पाठ केले पाहिजे. राईट. सो नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next question. In a double slit arrangement, the slits are separated by distance equal to 100 times the wavelength. The slits are separated by distance. Slits म्हटलं डिस्टन्सला आपण काय म्हणतो? D. Slits are separated by distance equal to 100 times wavelength. 100 times wavelength. Right? Of the light passing through the slits. A काय दिलाय? A. What is angular separation in radian? थिटा विचारलाय. What is angular separation in radians between central maximum and adjacent maximum? म्हणजे हा इंटरफेरन्स पॅटर्न इथं ऑब्झर्व होणार आहे. राईट. एक स्लिट इथं असेल आणि एक आहे इथे. राईट. सो ह्यांच्यातला अँगल काय असेल असं त्याने विचारलं. म्हणजे सेंट्रल मॅक्सिमम मधला आणि ऍडजस्टंट मॅक्सिमम मधला अँगल काय असं त्याने विचारलं. राईट. आता हे कसं काढणार? थिटा काढायचा. फर्स्ट तर तुम्हाला जर सर्कल, आता आपल्याला थिटाचा फॉर्म्युला काढायचा. राईट. सो त्यासाठी आपण सर्कलचा फॉर्म्युला विचारात घेऊया. सर्कल मध्ये काय असतं? हा अँगल थिटा असेल आणि ही आर्क असेल. आर्कला आपण काय म्हणतो? एस म्हणतो. सो सर्कल मध्ये काय असतं? एस इज इक्वल टू आर इंटू थिटा. सर्कल मध्ये आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू थिटा. त्याचप्रमाणे इथं काय येणार? थिटा इज आर्क अपॉन रेडियस. राईट. सो त्याचप्रमाणे इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये काय फॉर्म्युला येणार? इथं आर्क ही होती. राईट. सो ह्यामध्ये आर्क काय येणार? ही
ही आर्क येणार. याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन वन मॅक्सिमम अँड अनदर मॅक्सिमम इज फ्रिंज विड्थ. याला आपण एक्स म्हणतो, फ्रिंज विड्थ. एक्स इज एसच्या जागी आपल्याला एक्स येणार इथं, राईट, कारण इथं ही आर्क आहे, राईट. सो एक्स इज आर. आर म्हणजे काय असते, ही रेडियस असते, राईट. इथं काय रेडियस येणार, हा इंटरफेरन्स पॅटर्न आहे, ह्या दोन स्लिट्स आहेत, राईट, ह्या दोन स्लिट्स आहेत. इथं काय येणार, स्लिट्स मधलं आणि पुढच्या पॅटर्न मधल्या डिस्टन्सला काय आपण म्हणतो, कॅपिटल डी. ह्याला आपण कॅपिटल डी म्हणतो. सो एक्स इज कॅपिटल डी इंटू थिटा, राईट. सो इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये थिटाचा फॉर्म्युला काय येणार, थिटा इज एक्स बाय डी, राईट. सो आपल्याला थिटाचा फॉर्म्युला मिळाला, राईट. सो हा पहिला इथे मी लिहून घेतो, थिटा इज एक्स बाय डी, वेअर एक्स इज फ्रिंज विड्थ आणि डी इज डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड पॅटर्न, पुढचा पॅटर्न, राईट, कॅपिटल डी, राईट. आता ह्याच्यावर आपण थिटा कसा काढणार, त्यासाठी एक्सचा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे. एक्सचा फॉर्म्युला काय असतो, एक्स इज लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा डी बाय डी हा एक्सचा फॉर्म्युला असतो फ्रिंज विड्थचा. सो एक्स बाय डी काय येणार, ह्या डी ला जर आपण खाली घेऊन गेलो तर काय येणार, एक्स बाय डी इज लॅम्बडा बाय डी, छोटा डी. पण एक्स बाय डी काय आहे, एक्स बाय डी इज थिटा. सो थिटा काय आला, एक्स बाय डी इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी. म्हणजे आता कसं काढणार थिटा, तर त्यासाठी हे दिले आपल्याला, राईट. सो थिटाचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, लॅम्बडा बाय डी, इथून मिळाला, राईट. लॅम्बडा डी किती आहे, डी इज 100 लॅम्बडा. सो लॅम्बडाला लॅम्बडा गेला, थिटा काढणार, थिटा इज 1/100, दॅट इज 0.01 रेडियन, राईट. सो हा थोडा लॉजिकल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, बी. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा ऑन अ स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट्स. म्हणजे आता हे डिस्टन्स दिलंय फ्रॉम द स्लिट्स. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा ऑन अ स्क्रीन. स्क्रीन पासून स्लिट्स पर्यंत डिस्टन्स दिले किती, 50 सेंटीमीटर. म्हणजे कॅपिटल डी दिलाय, बी मध्ये कॅपिटल डी दिलाय किती, 50 सेंटीमीटर, राईट. आणि काय विचारले, डिस्टन्स बिटवीन दिस मॅक्सिमा, म्हणजे हा फर्स्ट सेंट्रल मॅक्सिमा अँड ऍडजंट मॅक्सिमा मधला डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिंज विड्थ, म्हणजे एक्स विचारलाय, राईट. आता कसा काढणार एक्स, सो त्यासाठी इथं फॉर्म्युला एक्स बाय डी इज थिटा. एक्स बाय डी इज थिटा. एक्स काढायचा, एक्स इज डी थिटा. डी किती आहे, डी इज 50 सेंटीमीटर दिलाय त्यांनी, 50 सेंटीमीटर इंटू थिटा किती आहे, 0.01 रेडियन आपण काढलाय ऑलरेडी, 0.01. हे काय येणार, 0.5 सेंटीमीटर, राईट. सेंटीमीटर का, कारण डी सेंटीमीटर मध्ये, राईट. सो हा होता 16th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इन फ्रॉन्ट ऑफ अ डिफ्रॅक्शन बाय अ नॅरो स्लिट द स्क्रीन इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स 2 मीटर फ्रॉम द लेन्स. डिस्टन्स दिले स्क्रीन मधलं आणि लेन्स मधलं, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल डी. कॅपिटल डी किती दिलाय, 2 मीटर. टू ऑप्टेन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑप्टेन करण्यासाठी, इफ द स्लिट विड्थ इज 0.2 मिलीमीटर. स्लिट विड्थ म्हणजे काय, ए किती आहे, 0.2 मिलीमीटर, राईट. अँड फर्स्ट मिनिमा इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. फर्स्ट मिनिमा हा 5 मिलीमीटर आहे. फर्स्ट मिनिमा आता कसा काढणार, त्यासाठी डिफ्रॅक्शनचा ग्राफ आहे, तो डिफ्रॅक्शनचा ग्राफ तुम्हाला आला पाहिजे, राईट. ही स्क्रीन आहे आणि इथं पॅटर्न कसा ऑब्झर्व होतो, हा सेंट्रल मॅक्सिमा असा 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 कमी 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 होत जातो, राईट. हा फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शनचा ग्राफ आहे. हा ग्राफ तुम्ही लक्षात ठेवायला तर तुम्हाला ह्याच्यावरचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, राईट. ए दिलाय, ए किती आहे, 0.2 मिलीमीटर. डिस्टन्स डी दिले 2 मीटर आणि काय सांगितलं, इफ स्लिट विड्थ इज 0.2 मिलीमीटर अँड फर्स्ट मिनिमा इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा कुठला आहे, हा
ह्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. फर्स्ट मिनिमम कुठला आहे? हा आणि हा फर्स्ट मिनिमम आहे ते दोघ जण. सो फर्स्ट मिनिमम इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड. सेंट्रल मॅक्सिमा पासून हे दोघ जण किती मिलीमीटरवर आहेत? 5 मिलीमीटर. हा किती मिलीमीटरवर आहे? 5 मिलीमीटरवर. सो हे टोटल डिस्टन्स किती आलं? 10 मिलीमीटर. राईट. पण विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिममला आपण काय म्हणतो? विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम इज डब्ल्यू इज 2 लॅम्बडा बाय ए इंटू डी. हा फॉर्म्युला आहे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिममचा. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम इज 2 लॅम्बडा बाय ए इंटू डी. असं का आलं? कारण सेंट्रल मॅक्सिमम हा फर्स्ट मिनिमम पासून किती अंतरावर असतो? लॅम्बडा बाय ए. आणि इथून किती? लॅम्बडा बाय ए. सो टोटल डिस्टन्स किती आलं? 2 लॅम्बडा बाय ए. पण हे काय आलं? अँग्युलर फ्रिंज. आणि त्याला जर आपण डी न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ते डिस्टन्स मिळतं. राईट. सो हे पूर्ण डिस्टन्स किती आलं? 2 लॅम्बडा बाय ए. हा फॉर्म्युला हा तुम्ही पाठ करू शकता विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. राईट. सो आता काढायचं काय आहे? विड्थ ऑफ सेंट्रल विड्थ इज 0.2 मिलीमीटर. फाइंड द वेवलेंथ. लॅम्बडा काढायचा. राईट. आता लॅम्बडा कसा काढणार? त्यासाठी डी दिलाय, ए दिलाय, डब्ल्यू दिलाय. डब्ल्यू कसा दिलाय? हे पूर्ण डिस्टन्स किती आहे? 10 मिलीमीटर आहे. राईट. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे हे पूर्ण विड्थ. ही पूर्ण विड्थ किती आहे? 10 मिलीमीटर. स्वतः सगळे दिले. आपण लॅम्बडा काढू शकतो. लॅम्बडा काय येणार? लॅम्बडा इज 2 इंटू ए. हे सगळं ह्या बाजूला घेऊन जायचं. हे वर जाणार, हे दोघ जण खाली येणार. लॅम्बडा इज 2 इंटू ए. सॉरी, 2 इंटू ए नाही. लॅम्बडा इज 2 इंटू ए इंटू डब्ल्यू अपॉन 2 इंटू डी. राईट. ए किती आहे? 0.2 मिलीमीटर म्हणजे 0.2 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू डब्ल्यू किती आहे? विड्थ. विड्थ इज 10 मिलीमीटर म्हणजे 10 इंटू 10 रेस टू मायनस 3 अपॉन 2 इंटू डी किती आहे? 2 मीटर. डी इज 2 मीटर. मीटर मध्येच आहे ऑलरेडी. राईट. सो 2 1 जा 2, 2 5 जा. राईट. 2 1 जा 2, 2 इंटू 0.1 जा. राईट. सो 0.1 म्हणजे काय आहे? 10 रेस टू मायनस 1 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू 5 इंटू 10 रेस टू मायनस 3 असं आले. खाली काहीच नाही, खालचं गेलं सगळं. राईट. हे काय येणार? 5 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू 10 रेस टू मायनस 1. मायनस 3 इंटू मायनस 3 मायनस 6 प्लस मायनस 1 मायनस 6 मायनस 1 मायनस 7 10 रेस टू मायनस 7. हे काय मीटर मध्ये आलं. तर ह्याला अँगस्ट्रॉम मध्ये कसं करणार? अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतं? 10 रेस टू मायनस 10. सो 5 इंटू 10 रेस टू मायनस 7 ला 10 रेस टू मायनस 10 न मल्टिप्लाय केलं आणि 10 रेस टू मायनस 10 न डिवाइड केलं. राईट. हे काय येणार? 5 इंटू 10 रेस टू मायनस 7. हे 10 रेस टू मायनस 10 वरती केलं. काय येणार? 10 रेस टू 10 इंटू 10 रेस टू मायनस 10 म्हणजे काय आहे? ह्याला तर आपण म्हणतो अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम. राईट. सो हे काय येणार? 5 इंटू 10 रेस टू मायनस 7 इंटू 10 रेस टू 10 काय येणार? 10 रेस टू 3 अँगस्ट्रॉम. राईट. सो 5 इंटू 10 रेस टू 3 म्हणजे काय? 5000 अँगस्ट्रॉम. राईट. सो हा होता 19th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. The intensity of light coming from one of the slits in Young's experiment is twice the intensity of light coming from other side. म्हणजे या स्लिट्स आहेत. राईट. इथले इंटेन्सिटी आय असेल तर इथली 2 आहे. इंटेन्सिटी डबल आहे. व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट रेशो ऑफ द इंटेन्सिटीज ऑफ द ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस? इंटेन्सिटी ऑफ ब्राईट डिवायडेड बाय इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंज हा रेशो आपल्याला विचारलाय. अप्रॉक्सिमेट रेशो इन द रिझल्टिंग इंटरफेरन्स पॅटर्न. हा रेशो आता कसा काढणार? इंटेन्सिटी ब्राईट इंटेन्सिटी म्हणजे काय? मॅक्सिमम. ब्राईट म्हणजे मॅक्सिमम अपॉन डार्क म्हणजे काय? मिनिमम.
सो मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटीचा आपल्याला रेशो विचारलाय. तर आता हा रेशो कसा काढणार? फर्स्ट तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? रिझल्टंट इंटेन्सिटी इज I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 कॉस अल्फा. हा रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, राईट? सो आय मॅक्सिमम कसा काढणार? आय मॅक्सिमम इज काय येणार? I1 किती आहे? फर्स्ट इंटेन्सिटी I प्लस I2 किती आहे? 2I प्लस 2 रूट I इंटू 2I, I1 I2 दिलाय. कॉस फाय. आता कॉस आय आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते. सो इंटू 1 म्हणजे हे आय असं राहणार, राईट? कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 1. त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम काढायचं आहे ना, त्यामुळे कॉस्टची पण मॅक्सिमम व्हॅल्यू घ्या. कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू काय येणार? 1. सो इंटेन्सिटी मॅक्सिमम काय येणार? ही येणार, राईट? इंटेन्सिटी मिनिमम काय येणार? I1 I प्लस I2 2I प्लस 2 रूट I1 I2 म्हणजे हे ह्याच्यासारखं येणार कॉस फाय. कॉसची आता मिनिमम व्हॅल्यू काय असते? कॉसची मिनिमम व्हॅल्यू असते -1. म्हणून इथं मायनस येणार. ह्याला इंटू -1 केलं ना, मग हे मायनस चिन्ह पुढे येणार. म्हणून इथं मायनस येणार 2 रूट I इंटू 2I. ही येणार मिनिमम व्हॅल्यू इंटेन्सिटी. तुम्ही करून बघा. ह्याला मायनस मायनस कॉसची मिनिमम व्हॅल्यू असते -1. ह्याला जर -1 ने मल्टिप्लाय केले तर ते चिन्ह मायनस इथे येणार, राईट? सो आय मॅक्सिमम मिळाला, आय मिनिमम मिळाला. आता काय करणार? हे सिम्प्लिफाय करून घेऊया. I प्लस 2I 3I प्लस 2 रूट 2I इंटू I स्क्वेअर इज इक्वल टू I प्लस 2I 3I प्लस सॉरी मायनस, इथं मायनस आहे, राईट? इथं मायनस आहे 2 रूट 2 इंटू I स्क्वेअर, राईट? सो आय मॅक्सिमम काय येणार? आय मॅक्सिमम इज 3I प्लस 2 रूट 2 इंटू I, राईट? आय स्क्वेअर रूट मधनं बाहेर आल्यावर काय येणार? आय आणि रूट 2 ऍज इट इज. आय मिनिमम काय येणार? 3I मायनस 2 रूट 2 इंटू आय स्क्वेअर काय येणार? आय स्क्वेअर इज आय. रूट मधनं बाहेर आल्यावर काय येणार? आय, राईट? सो आय मॅक्सिमम मिळाला, आय मिनिमम मिळाला. आता आपण रेशो काढू शकतो. आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम कसा येणार? आता इथून आय कॉमन निघू शकतो. इथून आय कॉमन निघतोय. कसा काढणार? 3 प्लस 2 रूट 2 इंटू आय. आय कॉमन काढला. इथून पण आय कॉमन निघतोय. काय येणार? 3 मायनस 2 रूट 2 इंटू आय. आय आय गेला. काय येणार पुढं? 3 प्लस 2 रूट 2 अपॉन 3 मायनस 2 रूट 2. आता हे कसं काढणार? त्यासाठी रॅशनलायझेशन करा. रॅशनलायझेशन 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 2 रूट 2 न न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, राईट? हे रॅशनलायझेशन केलं. आता कसं येणार? 3 प्लस 2 रूट 2 इंटू 3 प्लस 2 रूट 2 म्हणजे 3 प्लस 2 रूट 2 चा स्क्वेअर. सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार? ए स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येणार, राईट? आणि खाली काय येणार? 3 मायनस 2 रूट 2 इंटू 3 प्लस 2 रूट 2 म्हणजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय येणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 3 स्क्वेअर मायनस 2 रूट 2 चा स्क्वेअर, राईट? सो आता हे कसं काढणार? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय असतो? 2 रूट 2 चा स्क्वेअर. कसा येणार? 2 रूट 2 चा स्क्वेअर कसा येणार? 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 2 चा स्क्वेअर किती? 2 दॅट इज 8. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 3 इंटू 2 रूट 2 दॅट इज 12 रूट अपॉन किती? अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 2 रूट 2 स्क्वेअर किती आला होता? 8, राईट? सो हे कसं येणार आता? 9 प्लस 8 17 प्लस 12 रूट 2 अपॉन 9 मायनस 8 किती? 1. सो
एकदा इथलं रफ करतो थोडं. सो आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम इज 17 प्लस 12 रूट 2 अपॉन 17 प्लस 12 रूट 2 अपॉन 1 म्हणजे 17 प्लस 12 रूट 2. रूट 2 किती असतो 1.4 इंटू 1.4. सो हे काय येणार 17 प्लस 12 इंटू 14 8 4 16.8 राईट. सो हे काय येणार 33.8. आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम 33.8 म्हणजे काय 34. राईट. सो हा आपला रेशो मिळाला कशाचा आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिममचा. राईट. सो थोडा कॅल्क्युलेशन वाईज डिफिकल्ट होता, बाकी तर लॉजिकल होतं सगळं. राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. अ पॅरलल बीम ऑफ ग्रीन लाईट ऑफ वेवलेंथ 546 नॅनोमीटर वेवलेंथ दिली आहे. passes through a slit of width 0.4 millimeter. Slit width दिले A. Right. The intensity pattern of the transmitted light is seen on the screen which is 40 सेंटीमीटर आहे. म्हणजे इंटेन्सिटी पॅटर्न ऑब्झर्व होतोय ऑफ ट्रान्समिटेड लाईट इज सीन ऑन अ स्क्रीन विच इज 40 सेंटीमीटर हवे. म्हणजे डिस्टन्स दिलंय स्लिट आणि स्क्रीन मधलं 40 सेंटीमीटर. राईट. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा? डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा हे विचारले. राईट. आता हे कसं येणार डिफ्रॅक्शनचा ग्राफ काय असतो डिफ्रॅक्शनचा ग्राफ माहिती पाहिजे. हा सेंट्रल मॅक्सिमम राईट. हा डिफ्रॅक्शनचा ग्राफ आहे. त्यांनी काय विचारलंय डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. फर्स्ट ऑर्डर मिनिमा कुठले आहेत हे दोघ जण. हा फर्स्ट मिनिमा आणि हा फर्स्ट मिनिमा हे टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा आहेत. राईट. यांच्यातलं डिस्टन्स विचारले. ह्यांच्यातलं डिस्टन्स काय असतं ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. राईट. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम काय असतं 2 लॅम्बडा बाय ए इंटू डी. हे असतं विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. म्हणजेच काय आहे डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. राईट. तेच डिस्टन्स आहे. राईट. आता कसं काढणार ते 2 इंटू लॅम्बडा किती आहे 546 नॅनोमीटर म्हणजे 546 इंटू 10⁻⁹ मीटर इंटू डी किती आहे 40 सेंटीमीटर म्हणजे 40 इंटू 10⁻² मीटर. राईट. अपॉन ए किती आहे 0.4 मिलीमीटर 0.4 इंटू 10⁻³ मीटर. राईट. सगळं मीटर मध्ये कन्वर्ट केलं. राईट. आता हे कसं काढणार 4 सगळे 10⁻⁴ जे सगळे ते एका बाजूला घेऊया 2 इंटू 546 इंटू 40 इंटू 40 into 10⁻⁹ into 10⁻², that is 10⁻11 upon 0.4 म्हणजे काय आहे 4 into 10⁻⁻1. राईट. 0.4 म्हणजे काय असतं 4 into 10⁻⁻1 into 10⁻³ राईट. आता हे काय येणार 4 1 जा 4 4 10 जा 4. राईट. सो हे काय आलं 2 into 546 into 10⁻1 into 10⁻⁻11 that is 10⁻⁻10 upon 10⁻⁻4 10⁻⁻1 into 10⁻⁻3 that is 10⁻⁻4. Simple. W काय येणार 2 into 546 that is मल्टिप्लाय करा 6 दुनी 12 एक आला 9 10 1092 into
10⁻10 आणि हा 10⁻4 वरती गेला, काय येणार 10⁻+4. राईट. सो 1092 इंटू 10⁻10 इंटू 10⁻+4 काय येणार 10⁻6. राईट. सो डब्ल्यू काय आला 1092 इंटू 10⁻6 ला आपण लिहिला 10⁻³ इंटू 10⁻³ असं का लिहिलं, कारण आपल्याला आन्सर मिलीमीटर मध्ये दिलंय. सो 1 मिलीमीटर म्हणजे काय असतं 10⁻³ मीटर. राईट. सो डब्ल्यू काय येणार 1092 इंटू 10⁻³ आणि हा 10⁻³ कशासाठी आहे मिलीमीटर साठी, मिलीमीटर. राईट. सो हा 10⁻³ 3 घर सरकून पॉईंट द्या 1.092 मिलीमीटर हे आपल्याला आन्सर. 1.092 म्हणजे काय 1.1 राऊंड ऑफ केले त्यांनी 1.092 म्हणजे 1.1. राईट. सो हा होता 21st क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ स्लिट विड्थ म्हणजे काय ए टू द वेवलेंथ, स्लिट विड्थ टू द वेवलेंथ हे काय असेल विचार. फॉर अ सिंगल स्लिट टू हॅव द फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम ऍट 45 डिग्री म्हणजे थिटा दिला 45 डिग्री. राईट. आणि हा रेशो विचारलाय. फॉर्म्युला ए साइन थिटा इज एन लॅम्बडा. हा फॉर्म्युला आहे. राईट. एन म्हणजे काय असतो फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम दिले. राईट. एन म्हणजे काय कितवा डिफ्रॅक्शन पॅटर्न त्याने विचारलाय तो. इथं फर्स्ट विचारलाय त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय येणार, एन ची व्हॅल्यू येणार 1. फर्स्ट विचारलाय त्यामुळे देअरफॉर ए साइन थिटा इज लॅम्बडा. एन तर 1 आहे कारण का फर्स्ट विचारलाय त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय असते 1. आपल्याला विचारलं काय आहे ए बाय लॅम्बडा त्यामुळे लॅम्बडाला ह्या बाजूला नेऊया. ए बाय लॅम्बडा इज 1 बाय साइन थिटा. थिटा किती आहे 45 डिग्री दॅट इज 1 अपॉन साइन 45. साइन 45 किती असतो 1 अपॉन 1 बाय √2. सो हा √2 वरती जाणार काय येणार √2. हे काय आला ए बाय लॅम्बडा. सो ए बाय लॅम्बडा काय येणार 1.414. राईट. सो ए बाय लॅम्बडा किती आला 1.414. त्याने आन्सर किती दिले 1.27. हे आन्सर रॉंग. राईट. हे करेक्ट आन्सर आहे. सो टेक्स्ट बुक मध्ये दिलेले काही आन्सर रॉंग आहेत. हा होता 22nd क्वेश्चन ए बाय लॅम्बडाचा. हे आन्सर रॉंग आहे. तुम्हाला परीक्षेत विचारलं तर हे आन्सर लिहा. राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, मोनोक्रोमॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन from a distance source passes through a slit. The diffraction pattern is observed on a screen. Diffraction pattern observe होतोय on a screen 2.50 मीटर फ्रॉम द स्लिट. स्क्रीन आणि स्लिट मधले डिस्टन्स दिले त्याला आपण काय म्हणतो कॅपिटल डी. ते किती आहे 2.50 मीटर. राईट. फ्रॉम द स्लिट इफ द विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम इज 6 मिलीमीटर. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम किती दिले 6 मिलीमीटर. 6 मिलीमीटर. पण विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम किती असते आपण पाठ केले 2 लॅम्बडा बाय ए इंटू डी. हे पाठ करा. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे काय आहे हा सिंगल स्लिटचा ग्राफ आहे. राईट. ही विड्थ सेंट्रल मॅक्सिममची विड्थ त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 लॅम्बडा बाय ए इंटू डी. राईट. त्याने विचारलं काय येतं व्हॉट इज स्लिट विड्थ म्हणजे ए. व्हॉट इज स्लिट विड्थ इफ द वेवलेंथ इज फर्स्ट वेवलेंथ किती आहे 500 नॅनोमीटर. जेव्हा 500 नॅनोमीटर वेवलेंथ असेल तेव्हा ए किती सिंपल आहे. हा 6 मिलीमीटर आहे 6 इंटू 10⁻³ मीटर इज इक्वल टू 2 इंटू लॅम्बडा किती दिलाय फर्स्ट केस मध्ये 500 नॅनोमीटर म्हणजे 500 इंटू 10⁻⁹ इंटू डी किती आहे 2.50 मीटर ऑलरेडी मीटर मध्ये आहे. अपॉन ए किती आहे ए तर आपल्याला काढायचं आहे. सो ए काय येणार 500 इंटू 2 दॅट इज 1000 इंटू 10⁻⁹ इंटू 2.50 अपॉन 6 इंटू 10⁻³ राईट. 1000 म्हणजे काय असतं 10⁻³ सो ए काय येणार 2.50 अपॉन 6 इंटू
इंटू 10 इंटू 10⁻⁹ काय येणार 10⁻⁶ अपॉन 10⁻³ राईट. सो ए काय आला 2.50 अपॉन 6. हे तर पुढचं तर कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही न बघता सुद्धा करू शकता व्हिडिओमध्ये. 10⁻⁶ इंटू 10⁻³ राईट. सो आता हे डिव्हिजन करा. डिव्हिजन कसं करणार 0.24 1 4 36 राईट. सो इंटू 10⁻⁻³ म्हणजे काय 0.416 मिलीमीटर. 10⁻³ म्हणजे काय असतं मिलीमीटर राईट. सो ए काय आला फर्स्ट केस मध्ये 0.416 मिलीमीटर. सिंपल. सेकंड केस मध्ये काय येणार 50 मायक्रोमीटर दिले. सो त्यानुसार पॉईंट चेंज होणार आहे. कॅल्क्युलेशन तर फॉर्म्युला तर हा सेमच राहणार आहे. सो हे तुम्ही तिन्हीचं काढू शकता राईट. सिंपल आहे, फक्त पॉईंट ना आन्सर चेंज होणार आहे सगळीकडे. कारण का इथं मायक्रोमीटर दिलंय, इथं नॅनोमीटर दिलंय, इथं पण नॅनोमीटर दिले, पण इथं 0.500 दिले राईट. सो फक्त पॉईंट ना आन्सर चेंज होणार आहे, कन्सेप्ट तर सेमच राहणार आहे राईट. सो हा होता 23rd क्वेश्चन. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. The distance between two consecutive bright fringes. Distance between हा इथे इंटरप्रिजन पॅटर्न ऑब्झर्व होतोय राईट. डिस्टन्स बिटवीन टू ब्राईट फ्रिंजेस म्हणजे हा सेंट्रल मॅक्सिमम असेल आणि ऍडजस्टंट मॅक्सिमम असेल, तर दोन ब्राईट फ्रिंज मधलं डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो एक्स म्हणतो राईट. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस दॅट इज एक्स इन अ बायप्रिझम एक्सपेरिमेंट युझिंग लाईट ऑफ वेव्हलेंथ. लॅम्बडा किती दिलाय 6000 एंगस्ट्रॉम इज 0.32 मिलीमीटर. एक्स दिलाय 0.32 मिलीमीटर. हा एक्स आहे कसं कळला, कारण आपल्याला हे दिलंय डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस. त्याला आपण काय म्हणतो एक्स. दोन ब्राईट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो एक्स. दॅट इज फ्रिंज विड्थ. एक्स दिलाय 0.32. बाय हाऊ मच विल द डिस्टन्स चेंज. कितीनं हे डिस्टन्स चेंज होणार आहे, म्हणजे डेल्टा एक्स विचारलाय. चेंज कितीनं होणार आहे जेव्हा 4800 अँगस्ट्रॉमची लाईट वापरली जाईल. म्हणजे लॅम्बडा दिलाय 4800 अँगस्ट्रॉमची जेव्हा लाईट वापरली जाईल तेव्हा डेल्टा एक्स काय येईल असं त्याने विचारलंय. सो डेल्टा एक्स काढण्यासाठी आपण फर्स्ट तर इथला x2 काढून घेऊया. x2 काढून घेऊया. इथे x1 होता. जेव्हा लॅम्बडा 1 लाईट होती तेव्हा फ्रिंज विड्थ किती होती x1. जेव्हा लॅम्बडा 2 लाईट वापरली जाईल तेव्हा x2 आपण काढूया. सो x2 जर आपल्याला मिळाला तर आपण डेल्टा एक्स काढू शकतो. कसा काढणार डेल्टा एक्स इज x2 - x1 राईट. त्यामुळे x2 आपल्याला पहिला काढायला लागेल. x2 कसा काढणार तर त्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स इज लॅम्बडा डी बाय डी राईट. पण एक्स काय येणार एक्स इज प्रोपोर्शनल टू लॅम्बडा राईट. डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार एक्स लॅम्बडाला, कारण समोर समोर दिसत आहेत ना. सो एक्स इज प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो x2 बाय x1 इज लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 प्रोपोर्शनॅलिटी नुसार राईट. x2 काय येणार x2 तर आपल्याला काढायचा आहे. x2 अपॉन x1 किती आहे 0.32 इज इक्वल टू लॅम्बडा 2 किती आहे 4800 अपॉन लॅम्बडा 1 किती आहे 6000 राईट. x2 काय आला 60 6 48 2 4 जा 2 5 राईट. सो 4/5 इंटू 0.32 हा काय आला x2 आला. सो x2 काढा सिंपल. 0.5 ने डिवाइड केलं 4 ला 8 इंटू 0.32. आता हे मल्टिप्लाय केलं x2 न 8 न मल्टिप्लाय केलं 256. 3 घर सरकून पण 0.256 x2 आला. आपल्याला काढायचं काय पण डेल्टा एक्स काढायचा. सो डेल्टा एक्स काय येणार x2 - x1 दॅट इज 0.256 मायनस x1 किती आहे x1 इज 0.32. सो हे जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला आन्सर राईट. करून बघा 0.32 मोठा आहे ना, त्यामुळे मॅग्निट्यूड घेतलाय त्यांनी राईट. सो 0.32 मायनस 0.256 4 6 राईट 0.
मिलीमीटर. मिलीमीटर का मिळालं? कारण सगळं डिस्टन्स मिलीमीटर मध्ये दिलं होतं ना, सगळे डिस्टन्स मिलीमीटर मध्ये दिले होते. सो हा होता 25th क्वेश्चन. सिम्पल होता. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट हा 25th क्वेश्चन लास्ट क्वेश्चन होता. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि सबस्क्राईब करा. राईट. सो हा होता वे ऑप्टिक्स. नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे सोल्युशन लवकरच अपलोड होतील. राईट. सो फर्स्ट तर मी एक 8 दिवस व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो, त्यासाठी सॉरी. खरं तर प्रॉब्लेम होते काही, फॅमिली प्रॉब्लेम. राईट. सो इथून पुढं व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतील. हा गॅप मोठा होता, एक 8 दिवस मी व्हिडिओ टाकू नाही शकलो, त्यासाठी तुम्हाला खरंच सॉरी. राईट. सो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि प्रिव्हियस जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, म्हणजे सुपर पोझिशन ऑफ वेव्हज, रोटेशनल डायनॅमिक्सचे, तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जर गेला तर तुम्हाला तिथं बघायला मिळतील. टेक्स्टबुक न्यूमरिकल, HSC ही प्लेलिस्ट आहे चॅनलच्या. जर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेला तर तुम्हाला प्रिव्हियस सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपले किती टॉपिक झालेत? रोटेशनल डायनॅमिक्स झालाय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज झाला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज नंतर कोणता, KTG, थर्मो, ऑसिलेशन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आणि वेव्ह ऑप्टिक्स. 7 टॉपिक झालेत आपले, 7 टॉपिक झालेत. राईट. सो पुढचे टॉपिक बोर्ड एक्झामच्या अगोदर अपलोड होतील. सो प्लीज तुम्ही आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राईट. सो सो इथं हा सेशन एंड करतोय मी. पुढच्या सेशनला भेटूया आपण. टिल देन, थँक्यू सो मच.